जाईल नाही काय तुम्हाला आम्हाला लागते गाठली नाही तर थोडासा माझा शब्द हे तेव्हा एक अलग जाणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला समजासाठी प्रयत्न करू त्याचप्रमाणे आई इंग्लिश मीडियम में हेकडा बीजा होता है देहा में 4 भाषा बोलो कलियो 4 इंग्लिश हिंदी मराठी एने आम्ही पासे मागची तर यासाठी वायक समजासाठी आपण प्रयत्न करू हा एक काय विश्वास करू तर या ठिकाणी आपण जी वचन वाचला आहे यहुदा या 11 आणि 16 वचना लोक आपण वाचला आहे तर या ठिकाणी एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीबद्दल तुम्ही आगला आहे बोलणार आहे आणि तो जो व्यक्ती आहे होनक 4000 वर्ष आगला त्या येशू ख्रिस्ता बद्दल भविष्य कोला आता 4000 वर्ष आगला त्या येशू ख्रिस्ता बद्दल त्या भविष्यवाणी कोली आती आपण विचार कोज आहे की फक्त त्या शिष्य आहे येशू ख्रिस्ताच्या दुसरा आगमनाबद्दल त्या भविष्यवाणी कोली अरी ओलाहनामा विचार कोज आहे परंतु जवळ आपण यहुदा या ठिकाणी जी वचन वाचले आहे आणि या ठिकाणी आपण जो वाचले आहे तर आपण एराबेट आहे की होणं काय येशू ख्रिस्ता दुसरा आगमनाबद्दल त्या ठिकाणी त्या भविष्यवाणी कोली आहे आणि तो या ठिकाणी वचन आहे की तो आदम जो तो जिवंत होतो आणि त्याच काळामध्ये तो जिवंत असतानाच त्या येशू ख्रिस्ताबद्दल दुसरा आगमनाबद्दल त्या ठिकाणी भविष्यवाणी कोली आहे आणि त्याबद्दल या ठिकाणी लिखला आहे आणि त्या काळामध्ये पुष्कळ काही विकट म्हणजे पुष्कळ ओहळा पापी लोक ओहळा बी जीवन जगणारा लोक आता आणि त्या उद्देशून त्या ठिकाणी त्या प्रचार कोल आहे त्या उद्देशून त्या परमेश्वरा वचन त्या आखला आहे आणि त्या ठिकाणी आपण वाचा की त्या जो हबेला बाहाकू काईन नाही का काईन त्याबद्दल त्या मार्गावर चालणार लोक आहे त्याबद्दल बलाम त्या मार्गावर चालणार आहे त्याबद्दल आणि कोरहा त्याबद्दल त्या मार्गावर चालणार आहे त्याबद्दल त्या ठिकाणी प्रचार कोल आहे तर जो हणक आहे वो हणक पहिलंच प्रथम प्रचारक आहे बायबला माने प्रथम प्रचारक आहे तो पापा विरुद्ध किंवा ज्या लोक पापामध्ये जीवन जगिरवलं आहे आणि त्या पापा विरुद्ध तो प्रचार कोरवलं आहे आणि कहा तो प्रचार को आहे का एक दी परमेश्वरी आणि ज्या लोक पापामध्ये जीवन जगिरवलं आहे त्या तो काय कोणार होय न्याय कोणार होय आणि त्यासाठी पापा विरुद्ध तो प्रचार कोरवलं आहे आज पुष्कळच्या पास्टर आहे त्या पास्टर पापा विरुद्ध परमेश्वराला तर देखाडता परंतु पापाल नाही देखाड आज पुष्कळ ओळा पास्टर आहे त्या तुम्हाला मोटिवेशन कोई तुम्हाला हराकी तुम्हाला आशीर्वाद आणि आरोग्य ईच देखाडी परंतु तुम्हाला पापामा जीवन जगिरवले हे आणि त्या पापा हा एक दी तुम्हाला परमेश्वर न्याय कोणार होय ही पुष्कळ पास्टर आज नाही देखाडवला परंतु आपण हणक या जीवनामाने आपल्याला भेटे की जो प्रथम परमेश्वरा वचना प्रचारक तो त्या पापाबद्दल आणि परमेश्वरा न्यायाबद्दल त्या प्रचार कोल आहे आणि त्यासाठी आज पुष्कळ तो एक प्रचारक नाही परंतु एक खरो एक ख्रिस्ती म्हणून जीवन जगतो आणि त्यासाठी त्या परमेश्वरा वचनाद्वारे त्या लोकांना संदेश देणं आणि याचप्रमाणे तुम्हा एनामा एक ख्रिस्ती जीवन जगणार आहे येशू ख्रिस्ता स्वीकार कोल आहे तर आज आम्हा बी त्यासारखा काय कोण आहे योका बिजाल आम्हा आखणं आहे तुम्हा जी पाप कोरवले हे त्या पापाबद्दल एक दी परमेश्वर तुम्ही न्याय कोरणार होय आणि ती आम्हाला देखाण आहे तर त्या ठिकाणी 3 लोक आहे आणि त्या 3 लोकांबद्दल थोडा आपण थोडक्यात एराठी आपण प्रयत्न करू तर या ठिकाणी त्या पापाबद्दल प्रचार कोल आहे जो प्रचारक परमेश्वराला देखाड आहे परंतु पापा विरुद्ध प्रचार नाही को आहे तर तो खरो प्रचारक नाही गोर आहे त्याचप्रमाणे
जो अभो हे किंवा आयो हे आणि त्या पहाल खूप प्रेम कोत आहे ते त्या पहो हे त्या परंतु त्या पहा जीवनामध्ये जो आजार आहे त्या यदि ते घृणा नाही को आहेत तर त्या पहा आयो हा भाव खोरे आयो हा भाव हे एक गुण आहे का नाही. आणि त्याचप्रमाणे परमेश्वर जो पाप आहे त्या पापाला घृणा नाही को आहे तर खरो परमेश्वर नाही गुण आहे. आणि त्यासाठी जे ख्रिस्ती आहे ते ख्रिस्ती किंवा त्या प्रचारक आहे त्या पापाला नाही देखाडे पापाला त्या घृणा नाही को आहे तर त्या खोरा ख्रिस्ती किंवा खोरा प्रचारक नाही गुण आहे. आणि त्यासाठी या ग्रहसना निमित्ताने तुम्हाला का मागू की आम्ही स्वतः जीवनामध्ये आणि आम्ही आजूबाजूच्या लोक हे त्या पापामा जीवन जगी रोवलं आहे त्या जर आम्हा पापा विरुद्ध जर आखी नाही देखाड तरी तर आम्हा खोरा ख्रिस्ती किंवा खोरा प्रचारक नाही. तर या ठिकाणी त्या काळामाय 3 लोकांसारखा त्या जीवन जगू. आता तो पहिला आहे काईन. होणका काळामा बी काईना मार्ग चालणारे पुष्कळ लोक आता अपालेला बेठे उत्पत्ती या 4था अध्याय त्या ठिकाणी काईन आणि हाबेला जीवनाबद्दल त्या ठिकाणी अपालेला बेठे. काईन आणि हाबेला आहे त्या अर्पण चढव्या त्या ठिकाणी परमेश्वरे हाबेला अर्पण त्या स्वीकार कोया आणि काईना अर्पण आता ती स्वीकार नाही कोया. काही नाही या की परमेश्वर आहे मा अर्पण नाही स्वीकार कोला आहे आणि हाबेला तो वे स्वीकार कोयलेला आहे. आणि यासाठी त्या बहाल शेतामाले जाय आणि त्या ठिकाणी तो काय को आहे माई टाकी दे. आणि याचप्रमाणे आज काही ना मार्गावर चालणारा पुष्कळ लोक हे हेवा कोणारा लोक हे काही नाही त्या बाहाबद्दल हेवा कोय का त्या जी अर्पण आता ती परमेश्वरा स्वीकार कोया आणि त्यासाठी काही नाही हेवा कोया आणि त्या बहाल माई टाकी देणार. आणि याचप्रमाणे आज पुष्कळ लोक हे त्या आजूबाजूच्या लोक आहे त्या लोकांबद्दल आज परिवारामध्ये बा आहे तो बाहाबद्दल बोई आहे ती बोये बद्दल हेवा कोत हे. आज कायनासारख्या दोघडा टाकीन माई नाही टाकेत परंतु आज तुम्हा एनामा आम्ही बहाल किंवा बोहेला माझे ती कोहडे कोय शब्दे कोय कोहडे को माझे आम्हा शब्दे कोय. आत्मिकरित्या किंवा जगिकरित्या त्या परमेश्वर आशीर्वाद द्यायला हवी तर आम्हा काय कोज हे हेवा कोज हे आणि त्याबद्दल आम्हा ते आगते फिरजे आम्हा काय कोज हेवा याला हारा नाही होणार तुझे. याप्रमाणे आज काही ना मार्गावर चालणारा पुष्कळ लोक हे. दुसरी गोष्ट या ठिकाणी आपण एरा बेठे गणना या 22 आणि 22, 25 आणि 31 या अध्यायामध्ये तुम्हाला गो जाईन वाच जा. तर बलामा जीवनाबद्दल या ठिकाणी देवामा यांना आहे. तर बलामा सारखा पुष्कळ लोक बलामा मार्गावर चालणारा पुष्कळ लोक आज आपल्याला भेटतात. बलामा एक परमेश्वर भविष्य वक्ता आतो बलामा रे परमेश्वर बोलू आतो बलामाल परमेश्वर गुप्त गोष्टी हो त्या ठिकाणी प्रगट को आतो. परंतु एक त्या ठिकाणी याप्रमाणे गोष्ट होई की ज्या इस्रायल लोक येतात त्या जात आणि त्यावेळेस एक राजा त्या विरुद्ध भविष्यवाणी करा किंवा त्या विरुद्ध परमेश्वरा ही प्रार्थना करासाठी काला दे बलामाला दे. आणि बलाम जो राजा आहे तो राजा त्या सैनिक बलामापा दोवाळ आहे आणि बलामाला काय बलामाली लागता की राजा तुला हादला आहे. आणि त्यावेळेस तो काय आखे ते हाल की माल प्रथम परमेश्वराला होता प्रथम परमेश्वराला होता. आणि या प्रकारचा लोक आज आपण जोडता नाही का. प्रथम ते काय होत्या परमेश्वराला होती आणि तो ये आणि जो तो होता गयो आणि त्यावेळेस परमेश्वर त्याला आख्या की तू जाहे मा. आणि त्याच्यानंतर राजाई पुन्हा हारा सैन्य त्या ठिकाणी हाद्या आणि त्या सैनिक हाल 5 बलामापाय दोवाड्या आणि बलामापाय येणार आणि त्यावेळेस
बलामाला आख्या की राजा तो मोठो सन्मान कोणारो है, तो सोने रुपये तो देणारो है, तुले आपल्या भाषाમાં आखा जाय त्या तुले खूप पैसा देणारो है तो जो तू ये आणि त्या विरुद्ध तू परमेश्वरा ही विनवानी को है, विनंती को है, तर जो राजा है तो राजा तुम्हाला पैसा देणारो है, तो सोने रुपये देणारो है. आणि तो आजू आखे काय परमेश्वरापा जाणे आणि परमेश्वरापा जाहे आणि त्यावेळेस परमेश्वर त्याला आखे का आम्ही तू काय को जज, परमेश्वर त्याला आखे का आम्ही तू काय को जज. आणि परमेश्वर त्याला दोवाड्या का परमेश्वरे त्या हृदय येयो, परमेश्वरे त्या मन आहे या की त्या जी मन आहे त्या जी हृदय आहे ती आम्ही मासे नाही, माय शब्द असे नाही, परंतु का असे आम्ही त्या पैशा असे आहे, त्या मान सन्मान असे आहे, त्या जी हृदय आहे ती हृदय का असे आहे आम्ही त्या सोने रुपया असे आहे, पैशा असे आहे. आणि इंग्लंडा माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल एक वेळा त्याला इंटरव्ह्यू दा जायना होती आणि त्यावेळेस ते एक टॅक्सी लेदी आणि टॅक्सी मा तो बठो आणि ज्या ठिकाणी त्याला बोलणं आता किंवा त्या ठिकाणी तो गयो आणि त्यावेळेस त्या जो ड्रायव्हर आता त्या ड्रायव्हरला की तू काय को 40 मिनिट या ठिकाणी तू उभं राह, 40 मिनिट तू या ठिकाणी काय को उभं राह. आणि 40 मिनिटानंतर आई ही आणि त्यावेळेस तो त्याला आखे का नाही आई थांबणार नाही, ड्रायव्हर त्याला आखे काही थांबणार नाही का मला विन्स्टन चर्चिल हे त्या भाषण एका वना नाही, त्या भाषण मला वना नाही. आणि विन्स्टन चर्चिल खूप खुश होय की आनंदित होय की मा भाषण वनायासाठी येलो खुश आहे आणि त्यासाठी तो खूप त्या स्वतः आले त्याला ना ऐका का आय इज ए विन्स्टन चर्चिल हे त्याला ना ऐका. आणि त्यावेळेस त्या खिसामाने काही पैसा काढ्या आणि त्या ड्रायव्हरला आख्या की या पैशाले आणि आम्ही तू काय को थांब. आणि त्यावेळेस ड्रायव्हर त्याला आखे आम्ही तू 40 मिनिटं किंवा 50 मिनिटं को बी ये, आम्ही विन्स्टन चर्चिल जाऊ दे त्याला. तर याप्रमाणे तो विन्स्टन चर्चिल आखे की काही थोडासा पैशासाठी देश वेचा गयो, काही पैशासाठी आज फॅमिली माय बेन भाग पडी जाता, काही पैशासाठी फ्रेंडशिप तुटी जाता, काही पैशासाठी बा माय भांडण होई जाय, काही पैशासाठी आम्हा देवा अरे ती संगती रोहिने ती संगती आम्हा तोडी देते, काही पैशासाठी देवा हिने जी वचन आहे ती वचन वनासाठी आम्हा सोडी देते, काही पैशासाठीच आम्हा परमेश्वर आम्हा आगला वाढाच होते, परंतु त्या पैशासाठी आम्हा नाही वाच का आम्हा जे बलाम त्या मार्गावर चाली रवले, पुष्कळ लोक आज त्या मार्गावर चाली रवले. आज आम्हाला ध्यान मला जर आम्हा खोरा ख्रिस्ती है तर आम्हाला या विरुद्ध आम्हाला बोला पडी, परंतु तोहडी गोट आम्ही जीवना मारी तर आम्हा बोलवू का नाही. आणि त्यासाठी बलामा मार्गावर चालणारा व्याजे पुष्कळ लोक आहे. आणि तिसरी गोष्ट या ठिकाणी तिसरा जो व्यक्ती आहे त्याबद्दल या ठिकाणी आखला आहे की कोरासारखे बंड कोणार. आणि याबद्दल गणना या 16व्या अध्यायात तुम्हाला येऊ शकते. गणना गो जाईन तुम्हाला वाचा याबद्दल. तर गणना कोराहा ते 250 किंवा 250 लोक त्या आले ते आणि त्या लोकाल म्हणजे इस्रायल लोकाल ज्या लोक लीड को आता ज्या मोशे आणि अहरोन त्या लोक त्याला ले चालू आता परमेश्वर आखे त्याप्रमाणे इस्रायल लोक ले चालू आतो त्या. परंतु या कोराहा काय कोया या 250 लोक त्या निवडे आणि ज्या अधिकारी आता त्या अधिकारी हा विरुद्ध उभा राहिला. ज्या अधिकारी आता त्या अधिकार हा विरुद्ध उभा राहिला.
आज बी आपल्याला भेटता नाही का चर्च माय विरुद्ध कोणाला उभा रही जाता मग खूप अनुभव नाही परंतु माये ते बी माय देखा चर्च माय बी माय मा अनुभव खूप नाही परंतु माय देखा का पुष्कळ लोक हे ज्या देवा सेवक हे त्या सेवक हारे रीते नाही दे का देवाचा सेवक हे त्या पाचारण जायला आहे परमेश्वर त्याला निवडला आहे आणि परमेश्वर आखे त्याप्रमाणे देवा लोकांना तो लय चाल आहे परंतु कोराहा मार्गावर चालणारा आज पुष्कळ लोक उठीबटला आहे आणि त्या विरुद्ध गोयला आहे परंतु मला एखादा गणना या 16व्या अध्यायात आपण जो जाईन वाचू तर जोवे मोशे परमेश्वर आहे गोयो आणि त्यावेळेस आपण गो जाईन वाचा तर तुम्हाला भेटी की जी कोराहा त्या अरे जला बी लोक आता त्या पत्नी त्या ताने बाळके हो गहाल परमेश्वर आहे काय कोया जी पृथ्वी आहे ती पृथ्वी मोय गाड्या म्हणजे त्या ठिकाणी पृथ्वी माझे मारलेले आहे ते हाल आणि त्या ठिकाणी त्या लोकांना नाश कोई टाकी देणार तर यासाठी आज आम्हाला संदेश देणं आहे की ज्या लोक अधिकाऱ्या विरुद्ध उभा होता ज्या लोक परमेश्वरा दास आहे किंवा मंडळीमा ज्या वडील लोक हे मंडळीमा ज्या लय चालता लीडर लोक हे आणि त्या विरुद्ध उभा होता आम्हा तुम्हाला आखाटी मागजे की परमेश्वरा नेतृत्व त्या परमेश्वरा सेवा लय चालता यदि तुम्हा उभा रो हा विरुद्ध तर तुम्हासाठी कठीण ध्येय येणारा आणि त्यासाठी या शेवटच्या देहामाबी या 3 लोकांसारखा उभा राहणार आहे 3 लोकांसारखा किंवा या 3 लोक हा मार्गावर चालणारा बी शेवटच्या देहामाबी आपल्याला भेटता आणि एरा बेटीच परंतु परमेश्वर काय कोई होनकासारखा बी उभा हालेलुया हालेलुया परमेश्वर होनकासारखा बी काय कोई तो उभा कोई कदाचित ज्या 3 लोकांना नाव आहे आखी माहिती त्या 3 लोक हा मार्गावर चालणारा लोक जास्ती रवी आणि होनकासारखा लोक कमी रवी होनकासारखा ज्या लोक रवी त्या कमी प्रशंसा पावी होनकासारखा ज्या लोक हे त्या वाव नाही तो आम्ही का तो सत्य बोल आहे होनका मार्गावर ज्या चाली त्या विरुद्ध उभा रवी परंतु तरी भी परमेश्वर होनकासारखा हा लोक हाले उभा होई आणि होनकासारखा जीवन जगासाठी किंवा होनकासारखा आम्हाला रोवण आहे तर आम्हाला काय करा पडी परमेश्वरा आरे चाला पडी परमेश्वरा आरे आम्हाला चाला पडी तर या ठिकाणी आपल्याला भेटे की तुम्हा एनामा याप्रमाणे आपण की कोला पापी जम आहे आम्ही आजूबाजूच्या लोक रोवता त्या कोला पापी है दुष्कर्मी है त्यामुळे आम्ही जीवन है ती आम्हा भी त्यामुळे पापा मांडणे की जात है परंतु होनक त्या जीवनाला येईन आम्हाला ही का भेट है कि कोला भी पापी लोक रोई त्यामा भी तुम्हा काय कर सकते है देवारे चाली सकते हालेलुया चाली सकते तुम्ही जो आम्हा होनका बद्दल आम्हा विचार कोज है तर ते पण बायबल नाही आता होनकाबद्दल जो आम्हा विचार कोज आहे तर यासारख्या मंडळी किंवा यासारखे त्या ठिकाणी ते बहु नाही आते आणि तरी बी तो परमेश्वर आरे चाल्यो उत्पत्ती या 5 अध्याय आणि 21 त्या वचनामा आपल्याला भेटे की होनक 365 वर आहे जो कोलावर आहे 365 वर आहे आणि त्या जे आगा 65 वर आहे त्या 65 वर रामाय तो देवारे नाही चाले देवारे नाही चाले ते कोय वरड कोय तिमाल नाही माहिती परंतु 65 वरही त्याला एक पोह जायो आणि त्या नाव काय आहे मथुशेला काय नाव आहे मथुशेला आणि मथुशेला जन्म जायो आणि त्या जन्मापासूनच तो परमेश्वरारे
चाला लागे. आम्ही काय कारण आहे ते राहते प्रयत्न करतो. मतुशेला त्या काळामध्ये काय होता की परमेश्वर ज्या गाव में पोहा जन्म होय आणि जर परमेश्वर त्या परिवाराला कहे की या पोहा नाव तुम्हा इथं जा, तर या अर्थ त्या नावामा काय तरी बी दपला हे. तर या ठिकाणी कदाचित होणकाबद्दल जास्त लिखा म्हणा यांना हे, परंतु कदाचित परमेश्वर होणकापा येणलोरी आणि त्या आखला रे की तू एक पोह होणार हे, आणि त्या पोहा नाव तू काय थोजे मतुशेला. आणि मतुशेला अर्थ ई हे की ओ पोह जदी मोई तदी परमेश्वरा न्यायी. ओ पोह जदी मोई तदी काय होई परमेश्वरा जो न्याय आहे तो न्याय या पृथ्वीवर येणार होय. परमेश्वरा न्यायी आणि या पृथ्वी तोही काय होई शेवट होय. आणि त्याचप्रमाणे ओला आहे का जो तुम्हाला थोडासा या ठिकाणी बेरीज कॉल आहो तुम्हाला होनक 65 वर्ष तो मतुशेला जन्म जाय कोला वर्ष ध्यान राखा. होनक 65 वर्ष तो मतुशेला जन्म जायला होतो. तर मतुशेला 187 वर्ष तो लामेक जायो. कु जायो लामेक. मतुशेला 187 वर्ष तो त्याले लामेक जायो. आणि लामेक 182 वर्ष तो त्या नोहा जायो. आम्ही तुम्हाला या ठिकाणी अधिक करू शकते 187 आणि 182. तर या प्लस बरोबर या ठिकाणी आपण ये रबेट आहे की 369 कोले होते हे 369. आणि मतुशेला कोल्यावर हे जो घेऊ होगाने जास्त या पृथ्वीवर त्यापेक्षा कादू जास्त ना जो घेऊ. तर तो 969 वर हे जो घेऊ. आणि या बेनी आम्हाला प्लस होय तर कोल्यावर हे निघे 369. आणि जेव्हा तुम्हाला उत्पत्ती या 7वं अध्याय आणि 6वं वचन वाचा तर नोहा 600 वर्ष जाय तो का या थर्ड येणं म्हणजेच परमेश्वर न्याय 40 दिवस आणि 40 रात्र पायदो वाड्या नाही का. आणि तो परमेश्वर न्याय. तर या 600 आणि 369 कोले जाय 969. आणि 969 वर हे ओ ये आणि तोच परमेश्वर आहे काय कोया मतुशेला 969 वर हे जोग्यो. आणि যদি तो मोयो तोच परमेश्वर बी काय कोया या पृथ्वीवर न्याय दवाडी. आम्ही होणका पोहा नाव काय आहे मतुशेला. आणि त्या अर्थ आहे की ओ पोह जदी मोई तो तीच काय होणार आहे न्याय येणार आहे. आणि त्यासाठी तो 65 वर हे परमेश्वराने चालले. परंतु परमेश्वर जो त्याले उघड कोया परमेश्वर त्या जोवे प्रगट कोया. आणि तो धीने तो काय कोया 300 वर्ष लोगो ध्यान मत आम आता आज 70-80 नाही का 300 वर्ष लोगो तो परमेश्वराने चालतो रोब्यो का परमेश्वराची प्रगट कोया. ते आहे खूप गंभीरता असलेला. जोवे जोवे त्या पोहाल हातोरी ध्यान म्हणा जोवे जोवे तो त्या पोहाल हातोरी तो स्वतः आठवण कोयते तर की मा पोह जदी मोई तो ती परमेश्वरा न्यायी. मा पोह जदी मोई तो ती परमेश्वरा न्यायी. जोवे त्या हात पडतो जोवे जोवे बिमार पडतोय तो कोलो त्या जी जीवन आहे ती गंभीरता असले तरी त्या जी काही परमेश्वर आहे त्या प्रगट होया त्यावर विश्वास ठेवा. जी काही परमेश्वर आहे न्याय त्या प्रगट होया त्यावर त्या विश्वास ठेवा. आणि त्यामुळे त्या खूप गंभीरता असले. हालेलुया. त्यामुळे त्या खूप गंभीरता असलेला. आणि त्यासाठी तो परमेश्वर आहे चालतो रोही. तो प्रत्येक वेळेस पोहाल हातोरी पोहारे रोतरी तो स्वतः आठवण कोई देतोरी काय आम्हा स्वतःला आज आठवण कोई देते का आज तुम्हा एनामा का ओले पाप कोते नाही का आम्हा खूप पाप कोते. या कारण एक है उपदेशक 8वं अध्याय आणि 11वं वचन
सापडी तर हो काय जाल सापडी त्या है मोठे को वाचना है काका ई जी वचन है या वचनाद्वारा आम्हाला माहिती पडली की आम्हाला कहा खरंच पाप पाकत होते उपदेशक या 8व्या आणि 11व्या दुष्कर्माबद्दल शिक्षा तत्काळ होत नाही म्हणून मानव पुत्रांचे मन दुष्कर्म करण्याकडे प्रवृत्त होते आम्हा कहा ठिके ना पाप कहा ठिके आम्हा पाप होते किंवा हमायच्या आम्हा कहा पाप होते तर या कारणास्तव ही जी वचन बोली रोवलं आहे आणि या वचनामुळे आज आम्ही अभिलाष आहे किंवा आम्हाला लगेच पाप पोचे या कारण ई है कि परमेश्वरा जो न्याय है तो तत्काळ किंवा शिक्षा तत्काळ नाही होय आम्ही तुम्ही अगला बेन उतारत आम्हाला जर मा मित्र सुनील कुवर एलाहाल आयोक्तिक गोठ ठोकबो नाही परमेश्वर वचन आखे खोटे बोलू नका आज जर एलाहाल ठोकबो आणि परमेश्वरा न्याय है तो तत्काळ येणो आणि माझी बेल लखवाय गोया माय 24 वर माय जी खोटो बोलना सोय माय सोडी ना ती काय कोई 24 तासामा सोड दे कहा परमेश्वरा न्याय है तो तत्काळ होय ना परमेश्वरा न्याय विश्वास आहे विश्वास बोई आहे आणि त्यासाठी आय गंभीरता असेल आणि 24 तासामाय 24 तास काय जो जो वाय वाय जी ना आले तो आय हुद्रासाठी प्रयत्न करू नाही का त्याचप्रमाणे माझा डोळा आहे आणि या डोळाद्वारे आय वाईट गोठे हो मोबाईलामाय किंवा वाईट काय बी हे ती जी येऊ आणि परमेश्वरा तत्काळ न्याय माल तो भाऊ हे माल काय आहे देखायसाठी कमी पडी रोवला आय काय कहो लगेच हुद्रासाठी प्रयत्न करू नाही का त्या पापापासून आई दूर होई कहा का तो माहिती पडे की परमेश्वरा जो न्याय है तो सच्चा है परमेश्वरा जो न्याय है तो सही है परंतु आज परमेश्वरा जो न्याय है किंवा जी शिक्षा है ती तत्काळ नाही होय आणि त्यासाठी आम्ही जी मन है ती पापासे प्रवृत्त होय त्यासाठी आम्हा हमेशा आम्हा पाप कोते रोज है आज आम्हा क्षमा मागिले जा हाका उठे आम्हाला लगेच पाप कोज या कारण ई है ई जी वचन है खूप सत्य है उपदेशक 8 आणि 11 जी दुष्कर्म कोज है जी पाप आम्हा कोज है त्या शिक्षा तत्काळ नाही होय आणि त्यासाठी आम्हा जाळ परंतु तत्काळ नाही होय या अर्थ ई नाही है की आम्हा न्यायापासून वाची जा नाही का तत्काळ न्याय रोवलं है या अर्थ ई नाही है कि परमेश्वरा जो न्याय है तो आम्हावर न्याय ही है कोई तत्काळ न्याय रोवलं है परंतु योग दिही तुम्हाला एनमाल परमेश्वरा न्यायामाने जाच पडी तुम्हाला एक उदाहरण दा मागू बायबलामानेच पहिले परमेश्वर आहे मानवाला बनाडे त्या नवे आखाते आदामाने हवा नाही का आणि जेव्हा आम्हाला तिसरं अध्याय वाचायचं तर त्या ठिकाणी आम्हाला भेटे परमेश्वर आहे जी काही त्या ठिकाणी आखला आता आज्ञा दिली आहे आणि ती आज्ञा त्या ठिकाणी हवंय त्या ठिकाणी पालन नाही कोई तर जो सैतान ते पाहिजे हे तर त्यावेळेस सैतान ते लागे का देवा वचन काय आहे तुम्हा ही जी फळ खान आहे तर तो दिस तुम्हा काय को हा मोईजा परंतु सैतान तेल काय आहे ही जी फळ खान आहे तुम्हा मोहाज नाही परंतु तुम्हा का सारखे हा देवासारखे तुम्हाला एनमाल भी याच प्रमाणे ठोगाडे तुम्हाला एनमाल भी काय को आहे याच प्रमाणे सैतान ठोगाडी रोवलो आहे तुम्हा पाप कोआ तुम्हाला पोटी त्याप्रमाणे जीवन जगा
परमेश्वर खूप प्रेमाळू आहे. प्रेमाळू आहे तो तुम्हाला आखे, परंतु खरंच परमेश्वर प्रेम भी आहे का त्या नाव तो आखे आहे प्रेम आहे. परंतु त्या न्याय बी तुम्हाला बेन उदाहरण आहे त्या न्याय. परमेश्वर प्रेमाळू आहे ही आम्हाला आखे येते आणि त्यासाठी तुम्हाला काय पाप कोणतेच रवा आम्हाला तो ठोग आहे. ध्यान मला शैतान आम्हाला काय को आहे ठोग आहे. ज्याप्रमाणे शैतान आहे होवाल ठोगाड्या की तुम्हा महान नाही, परंतु तुम्हा परमेश्वरासारखं व्हा, तुम्हा त्यासारखे व्हा. आणि त्याचप्रमाणे आज आम्हाला ठोगाडी रोवला की तुम्हा पाप कोहा. परमेश्वर खूप प्रेमाळू आहे. परमेश्वर तुम्हाला माफ कोई दी. आम्हाला त्या न्याय असं त्या न्याय हे त्याला आम्हाला गंभीरता असणार आहे. परंतु परमेश्वर पापाला खूप गंभीरता असले. ध्यान मला परमेश्वर पापाला खूप गंभीरता असले. बायबलमा आपण बेन ठिकाणी राव बेटे आदाम आणि हवा जो पाप कोया लगेच त्याला काय कोया एदन बागामाने काढी देणे. लगेच त्याला काढी देना. आणि दुसरी गोष्ट त्या क्रोसावेला ज्या ठिकाणी येशू ख्रिस्त तुम्ही नाम होगा ओरिजिनल जी सीन आहे ती त्यावर लेदा पाप तुम्ही आणि होकार मानव जाते पाप त्या लेदा. आणि त्यावेळेस येशू ख्रिस्त म्हणे योग निघे नाही का योग शब्द निघे माझ्या देवा त्याग का केले. येशू ख्रिस्त परमेश्वरापासून कधीच दूर नव्हतो. त्या अभावापासून कधीच दूर नव्हतो. कधीच नाही. परंतु जोवे हो का मानव जाते पाप त्या स्वतःवले दा आणि त्यावेळेस परमेश्वर त्या काय कोया परमेश्वर त्या पण दोन इंगोयो आणि जो परमेश्वर त्या पण दोन इंगी गोयो आणि त्यावेळेस येशू ख्रिस्त ओल्हा बी सहन नाही करू शकतो. आणि त्यावेळेस तो आखे माझा देवा माझा त्याग तू का केलास. परमेश्वर पापा काय को है घृणा को है तो त्या पाहात येता कोई देना त्या पापामुळे. ध्यानामा राखा येशू ख्रिस्ताद्वारे परमेश्वराशिवाय योग सेकंद बी जगासाठी खूप कठीण आहे. माफी आहे. ध्यानामा राखणे एक सेकंद बी परमेश्वराशिवाय जीवन जगासाठी खूप कठीण आहे. त्या येशू ख्रिस्ताचे एरा जो परमेश्वर त्याग कोई देना तो आहे त्यावेळेस तो सहन नाही करू शकत. आणि आज आम्हाला काय कोणते पाप कोतर एक दिही परमेश्वर न्याय करू. एक दिही तो आम्ही काय कोणार आहे न्याय करू. आम्हाला ध्यानामा राखणे होणं काय त्या जीवनामा जाईल परमेश्वर आम्ही पापा न्याय कोणार आणि ती त्या विश्वास त्यावर ठेवतो. आणि त्यासाठी तो सतत तो परमेश्वरारे चालतो रोय. सतत तो काय करू परमेश्वरारे चालतो रोय. आम्ही या चालता अर्थ या ठिकाणी आपण येत आहे इब्रिकरस पत्र त्या 11वा अध्याय आणि 5 ते 6 वचन पुस्तक वाचा. हाँ 11वां अध्याय आणि 5 से 6 वचन. विश्वासी से होनक उठा लिया गया कि मृत्यु को न देखा और उसका पता नहीं मिला क्योंकि परमेश्वर ने उसे उठा लिया था और उसके उठाए जाने से पहले उसकी यह गवाही दी गई थी कि उसने परमेश्वर को प्रसन्न किया है और विश्वास बिना उसे प्रसन्न करना और होना है क्योंकि परमेश्वर के पास आने वाले को विश्वास करना चाहिए वह है और अपने खोजने वाले को प्रतिफल देता है. धन्यवाद. तर या ठिकाणी आपण वचन राबत आहे की त्या परमेश्वराला काय करूया संतोष परमेश्वराला काही संतुष्ट करूया. आणि संतुष्ट कोण आहे ती विश्वासाशिवाय संतुष्ट कादा नाही करू. परमेश्वराला संतुष्ट कोण आहे तर विश्वासाशिवाय आम्हाला त्या ठिकाणी परमेश्वराला संतुष्ट करणं अशक्य आहे. देवारे आम्हाला चालना आहे तर एकमेव मार्ग आहे की आम्हाला येशू ख्रिस्ता होय
विश्वास थवा पड़ी देवाला मैं संतुष्ट कोण आहे देवा रे आम्ही समटो आजो जे देवा रे आम्हा त्यारे हमेशा चालते राहा पडी तर त्यासाठी आम्हाला संतुष्ट करा पडता आणि ते एकमेव मार्ग आहे की आम्हाला त्यावर काय करा पडी विश्वास ठेवा पडी हालेलुया तेव्हा आम्हाला काय करा पडी विश्वास ठेवा पडी तुम्हाला एक आठवण कोयदा मागू की येशू ख्रिस्ताला आम्हाला संतुष्ट कोण आहे किंवा त्यारे आम्हाला चालता राहून आहे तर हमेशा आम्हाला त्यावर विश्वास ठेवून जीवन जगणं आहे परंतु आम्ही बाहेर कार्याद्वारे आम्हाला त्याला संतुष्ट नाही करू शकते आम्ही आयुहाबो ख्रिस्ती हे किंवा ते मीटिंग मा जाते आहे त्यासाठी आय मीटिंग मा जाऊ त्याद्वारे येशू ख्रिस्त संतुष्ट होणारो नाही मग मित्रच आहे त्यासाठी आय जाऊ देव संतुष्ट नाही देवा संतुष्ट कोण आहे तर एकमेव मात्र ओ है की त्यावर काय करा तुम्हा विश्वास ठेवा या ठिकाणी रोमकरासपत्र या दुसरा अध्याय याप्रमाणे आहे की प्रेषित पौल याप्रमाणे आहे जे यहुदी खूप धार्मिक होते त्यांना बाह्य धर्माने काही मिळाले नाही जे बाह्य दृष्ट्या यहुदी आहे तो यहुदी नाही जो आतून यहुदी आहे तो यहुदी आहे गलतीकरासपत्र या 5 अध्याय 6 वचन याप्रमाणे आहे की ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांची सुंता होण्यात किंवा न होण्यात काय सामर्थ्य आहे असे नाही तर प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा जो विश्वास त्याच्यात सामर्थ्य आहे रोमकरासपत्र या 3 अध्याय यामध्ये आपण जो वाचतो तर त्या ठिकाणी आपल्याला भेटते की फक्त विश्वास परमेश्वराला संतुष्ट करू शकेल फक्त विश्वास आणि जो आम्हाला इब्रिकरासपत्र या वचन आम्हाला जो वाचा तर त्या ठिकाणी आपल्याला एरा भेटे विश्वास होणं काय परमेश्वरावर विश्वास ठेवून की तो आहे असा विश्वास ठेवला तो आहे आम्ही तो खूप नाही तो खूप थोडक्या माखाटी प्रयत्न करू ही तो खूप आम्ही ओ जो हिब्रिकरास पत्र ओ ज्या यहुदी किंवा नवा नवा ज्या ख्रिस्ती जायला आहे त्याला लिखमायला आहे जो स्वतः होय किंवा त्यामुळे त्या मजबूत राहत होते आणि त्या पुन्हा जुना म्हणजे यहुदी हे त्यामुळे नाही निघत होते आणि यासाठी ओ पत्र लिखामायला आणि त्यासाठी तो आहे म्हणजेच जो अब्राहमा देव आहे जो याकोबा देव आहे आणि जो योसेफा जो देव आहे तो त्याच्यानंतर आपल्याला भेटे की प्रेषित या 17 अध्याय 24 वचनामध्ये पौल त्या ठिकाणी हे आणि त्या गावात फिरत असताना त्या मूर्ती त्या ठिकाणी देखील आणि त्यासाठी तो खरं जो देव आहे त्याबद्दल त्या ठिकाणी तो आहे तर या ठिकाणी आपल्याला वचन याप्रमाणे आहे की ज्या देवाने जग व त्यातले अवघे निर्माण केले तो स्वर्गाचा व पृथ्वीचा प्रभू असून हाताने बांधलेल्या मंदिरात राहत नाही आणि त्याला काही उणे आहे म्हणून माणसाच्या हातून त्याची सेवा घडावी असंही नाही कारण जीवन प्राण व सर्व काही तो स्वतः सर्वांना देतो आणि त्याने एकापासून माणसाची सर्व राष्ट्र निर्माण करून त्यांनी पृथ्वीचा संबंध पाठीवर राहावे असे केले आहे आणि त्यांचे नेमलेले समय व त्यांच्या वस्तीच्या सीमा त्याने ठरवल्या आहेत होणं काय जो क्रिएटर जो निर्माण करणार आहे त्याला ओळखीने आता का जो परमेश्वर त्याला त्या पहाद्वारे प्रगट कोया आणि त्यावेळेस त्या परमेश्वरा असे एक परमेश्वर आहे आणि तो सर्व जी सृष्टी आम्हाला देखाय आहे ती सर्व सृष्टी निर्माण करत आहे स्तोत्र संहिता या 33 अध्याय आणि 6 ते 9 लघु वाचा तर त्या ठिकाणी तुम्हाला भेटी परमेश्वर आहे शब्द कोणती सृष्टी बनवली आणि तोच परमेश्वर आहे आणि त्याच्यानंतर
त्या परमेश्वरावर आम्हा विश्वास ठेवून आहे. तो धार्मिक आहे, तो पवित्र आहे, तो सात्विक आहे आणि होगी गोष्टी त्यापाने नैतिक जो गोष्टी होगी काही त्यापाने सुरुवात होते आणि तो पापा न्याय करणारो देव आहे. आणि थोडक्या माहिती आहे परमेश्वराबद्दल तुम्हाला लागू की तो पापा न्याय करणार, तो सत्य देव आहे आणि त्या देवावर तुम्हाला माल आम्हा काय कोण आहे विश्वास ठेवून आहे. जो आम्हा विश्वास ठेवत आहे तो आम्हा त्या रे चालतं रोज. दुसरी गोष्ट त्या ठिकाणी पाहिलंय हिब्रू क्रसपत्र त्या 6 वचनामध्ये त्या ठिकाणी पाहिलं बैठे नाही का. आणि त्याचा शोध जटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. प्रतिफळ आम्हा जो होणका बदल ए या तर होणकाल एक प्रतिफळ देणार आणि ती प्रतिफळ काय करूया परमेश्वर आहे जो न्याय त्या पृथ्वीवर किंवा या पृथ्वीवर दवाळा आगला त्याला काय करूया उखलेला. हालेलुया. प्रतिफळ त्याला काय भेटूया परमेश्वर त्या मूर्ती त्याला राहणार देणी तर जिवंतच उखलेला आणि तो प्रतिफळ तुम्हाला एनमाल बिदा मागे जो त्या शोध को आहे. आम्हा विश्वास तुम्ही परंतु आम्हाला त्या शोध नाही करू तरी आम्हाला प्रतिफळ भेटणार नाही. देव वचन आहे या ठिकाणी की विश्वास तुम्ही हो तो आहे एक विश्वास तुम्हाला तुम्ही हो आणि त्याच्यानंतर त्या काय कोण आहे शोध जोटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. आणि प्रतिफळ म्हणजेच तो सोडवणार आहे, तो तारणार आहे आणि जी का त्या विश्वास तो आहे आणि त्या शोध को आहे त्या तो तारण ई प्रतिफळ तो देह. तारण ई प्रतिफळ तो देह. कोणा हारा तो क्षमाशील आहे, तो प्रेमळ आहे, तो कृपाळू आहे, ओढ तो देव आहे आणि जो का त्या शोध को आहे त्या तो प्रतिफळ म्हणजेच तारण ई देह. परमेश्वर वचन या ठिकाणी आपल्याला भेटे की पहिला इतिहास 28 आणि 9 दावीद त्या पोहाल शलोमोनाला आखे की शलोमोना तू त्याच्या भजनी लागशील तर तो तुला प्राप्त होईल पण तू त्याला सोडलेस तर तो तुझा कायमचा त्याग करेल. स्तोत्र संहिता 119:10 याप्रमाणे आहे की अगदी मनापासून मी तुझा शोध केला आहे. आणि नीतिसूत्र ते 8 आणि 17 वचन आहे की माझ्यावर जे प्रीती करतात त्यांच्यावर मी प्रीती करतो, जे मला परिश्रमाने शोधतात त्यांना मी सापडतो. यिर्मया या 29 अध्याय आणि 13 वचन याप्रमाणे आहे की तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जीवभावे माझा शोधास लागाल तेव्हा मी तुम्हाला पावेन. अजून एक वचन आखा भाऊ योहान या 3 अध्याय आणि 16 वचन खूप भारी आहे नाही का. जगावरती ओला प्रेम होगा माहिती आहे नाही. जगावरती आई खूप प्रेम करते ऐकलं एक पुत्र त्याद्वारे आणि जी कादा त्या विश्वास तो है त्याला काय प्राप्त आहे सार्वकालिक जीवन प्राप्त आहे. आगला जो वाचच आहे तर याप्रमाणे आहे की देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्याय निवाडा करण्यासाठी नव्हे तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले. 18 वचनाप्रमाणे आहे की जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्याय निवाडा प्रसंग येत नाही. जो विश्वास ठेवत नाही त्याचा न्याय निवाडा होऊन चुकला आहे कारण त्याने देवाच्या एकलुत्या एका पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. या ठिकाणी आपल्याला भेटे की येशू ख्रिस्त परमेश्वर येशू ख्रिस्ताद्वारे तुम्हा एनमाल तो तारणदाहाटी मागे आणि जी कादा त्या विश्वास तो आहे जी कादा त्या शोध को आहे त्याला प्रतिफळ दे आणि ती प्रतिफळ आहे तारण आणि तारण तुम्हाला एनमाल त्या न्यायापासून काय को आहे वाचा आहे. हालेलुया. जी तारण आहे ती तारण त्या न्यायापासून आम्हाला काय को आहे वाचा आहे. तुम्हाव एनमाव न्याया प्रसंग नाही काका आम्हाला येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलो आहे त्या आम्हाला दिने रोज शोध कोच आहे आम्हाला त्या प्रतिफळ देत ठेवलाय आणि तारण आम्हाला भेटलाय. न्याय निवाडाचा प्रसंग तुम्हाला माझ्यावर येणार नाही. तर एकत्र चालासाठी परमेश्वर अरे एकत्र चालासाठी थोडक्या मातीन गोठ्यासाठी प्रयत्न कोही
आम्हाला गोटी बेन तर कोणाच आहे, परंतु त्या एकत्र चालत असताना आमोस या 3रा अध्याय आणि 3 वचन या प्रमाणे आहे, तर एक दुसऱ्या बरोबर आम्हाला काय कोण आहे सहमत राहून आहे. परमेश्वरारे आई चालू तर परमेश्वरारे मार काय करा पडी सहमत राहा पडी नाही का. जर आई सहमत ना रोहिता मा बेनी जाया मा मतलब बेने जा मा एक साथ आम्हा चाली सकजे नाही. तर या ठिकाणी वचन याप्रमाणे आहे की पूर्व संकेत केल्याशिवाय दोघे जण एकमेका बरोबर चालतील काय. ही क्वेश्चन आहे की पूर्व संकेत जर आम्हा सहमत नाही तर आम्हा योका बिजा रे चालू का नाही. जर मला परमेश्वरा रे चालना आहे तर मग तारण जाईल आहे ही आम्हाला काय कोण आहे सहमत कोई नाही. मला तारण जाईल आहे ही आम्हाला काय कोण आहे आम्हाला हमजी नाही. आणि तो जमा येशू ख्रिस्तारे आम्हाला चाली सकले या दुनियामा आम्हाला जीवन जगणं आहे आणि त्यारे चालणं आहे तर आम्हाला येशू ख्रिस्तारे सहमत ओरा पडी. ज्या बेन मित्र आहे किंवा हजबंड वाईफ आहे ते सहमत ना रोई तर ते एकत्र नाही. हजबंड वाईफ खूप हरा एक्झाम्पल आहे नाही का. सहमत ना रोई तर त्यामध्ये काय रोई पासे भांडण. तर परमेश्वर प्रकाश आहे आणि अंधकारामानेच चालू आम्हा सहमत आहे का नाही. दुसरी गोष्ट या ठिकाणी आहे त्याच्याशी जुळणारा स्वभाव. दुसरी गोष्ट आम्हाला काय कोण आहे त्या जो जुळणारा जो स्वभाव आहे तो स्वभाव आम्हाला पहिराव कोण आहे. तर 2 करिंथ 5:17 ती वचन याप्रमाणे आहे की जे एखादा त्यावर विश्वास ठेवला आहे किंवा येशू ख्रिस्त माझम आहे ती काय आहे नवीन उत्पत्ती आहे. जुना ती गोयल आहे. आम्हाला परमेश्वर आहे नवीन बनाले हे नवीन स्वभाव आम्हा येणलो हे. आणि जर आई परमेश्वरावर विश्वास हो परंतु मा जीवना अंदर ते जुने कार्य आहे ते कार्य लईने चालू हो तर प्रकाशार आहे कधीही चाली सको नाही. आणि त्यासाठी आम्हाला नवा स्वभाव आम्ही अंदर टाकणे का त्या नवा स्वभाव आम्हाला देणला येतात. तर यासाठी आम्हाला नवा स्वभाव आम्ही जीवनामध्ये ठेवून आहे. तिसरी गोष्ट तुम्हाला आखाटी प्रयत्न करू हे की फक्त नवा स्वभाव हे किंवा त्या स्वभाव हे त्याच नाही तर नैतिक तंदुरुस्ती आम्हाला देखील आम्हाला खूप गरजेचं आहे. 2 करिंथ या 6वा अध्याय गो जाईन तुम्हा वाच जा. त्या ठिकाणी परमेश्वराने चालणं आहे तर खूप भारी वचन त्या ठिकाणी देणं आहे. गो जाईन तुम्हा वाचा 2 करिंथ या 6वा अध्याय. परमेश्वर पूर्णपणे नीतिमान आहे आणि जो पापी आहे तो काय आहे अनितिमान आहे. आणि नीतिमान आणि अनितिमान बेनी कधीही चाली शकत नाही. आणि त्यासाठी परमेश्वर पवित्र आहे तो नीतिमान आहे तो सात्विक आहे. जर आम्हाला त्यारे चालणं आहे जर आम्हाला त्या मार्गावर चालणं आहे तर आम्हाला बी पवित्र राहा पडी आम्हाला बी सात्विक राहा पडी. आणि होणं काय तीच कोय तो परमेश्वर आज चाला हाटी त्या विश्वास ठेवू आणि त्या शोध कोतरव्यो आणि त्या हार स्वभाव तर त्या येतात परंतु त्या नैतिक तंदुरुस्ती त्या जीवनामध्ये तो पवित्र बनी. आणि त्यासाठी परमेश्वर त्याला काय करूया उठलेले जा. हालेलुया. तर काही गोष्टी या ठिकाणी थोडक्या मागे नाही बंद करू. 1 योहान त्यामुळे वचन याप्रमाणे आहे की परमेश्वर आज अंधार नाही जी कादा त्या आरे चाले है तर ती हमेशा परमेश्वर वचनाचे नाही का जी कादा त्याला स्वीकार करूया तो अंधारामध्ये जाऊ चाली सके नाही तो कोणामध्ये चाली उजवाडामध्ये. बस तुम्हाला मामा काय आहे येशू ख्रिस्ता उजवाडो आहे परंतु स्वीकार कोण बी आम्ही हमाय अंधारा जे तर आम्हा त्या आरे नाही चाली सगळे ही ध्यान महत्वा पडी आम्हाला. तर आम्हाला काय काय गोष्टी आम्ही ध्यानामा राखा पडी किंवा आम्हाला लई चाला पडी. तर 3 योहान तेव्हा 4 जी वचन आहे तेव्हा याप्रमाणे आहे की तुम्हाला काय कोण आहे सत्यात चाला. रोमकरासपत्र 13वा अध्याय 13व वचन याप्रमाणे आहे की शिष्टाचाराने चला हमेशा महाय होनेस्ट राहून आहे
म्हणजे सत्यतामय आम्हाला रोवण आहे. एपिस्करस पत्र त्या 5व्या अध्याय आणि 2रा वचन याप्रमाणे आहे की प्रीतीने चाला. 8वं वचन याप्रमाणे आहे प्रकाशासारखे चाला. आणि 15वं वचन यासारखं आहे हे याप्रमाणे आहे की ध्यानासारखे चाला. आणि एपिस्करस पत्र या 2रा अध्याय आणि 10 वचन याप्रमाणे आहे की सत्कृत्येने चाला. आणि एपिस्करस पत्र या 4था अध्याय आणि 1 वचन आहे की तुम्हाला झालेल्या पाचारणात शोभेत असे चाला. आणि इज स्वीट कम्युनियन विथ गॉड म्हणजे इज हे जी परमेश्वरारे खूप भारी संगत हे. हालेलुया. सत्यमा आम्हाला चाला पडी, शिष्टाचारा पे आम्हाला चाला पडी, प्रीतीने चाला पडी, आम्हाला प्रकाशासारखे चाला पडी, आम्हाला अज्ञानासारखे नाही तर आम्हाला ज्ञानासारखे आम्हाला चाला पडी. हालेलुया. तर आम्हाला नाही चालतरी याप्रमाणे व्याख्यामा हे नाही का ग्रह सण आम्हा બીજા લોકો કઈ કહે પ્રકાશ આમાં પ્રકાશ ના આવડી પાસે આમાં બીજા દેખાડું का नाही. तर ये गोष्टी परमेश्वरारे चालतात. होणं ज्याप्रमाणे परमेश्वरारे चालेल त्याप्रमाणे तुम्हाला आणि मला बी चालणं आहे. आणि तवे जामा काय कहू आम्ही जीवनाद्वारे आम्हा पिझाल उजवाडो देखाडू. आज होणं काय त्या जीवनाद्वारे देखाडी देणं तो पापी जगा अंदर बी त्या आजूबाजून दुष्कर्मी किंवा पापी लोक आता त्यामध्ये तो परमेश्वरारे चाली सक्यो. ज्याप्रमाणे आजे जग चाली रोवणे त्याचप्रमाणे त्या वेळेस बी पापी लोक आता आणि त्या पापी लोकांमा बी होणं की तो परमेश्वरारे चालतो. होणं 300 वर्ष परमेश्वरारे चाल्यो त्या परिवारा ले चालासाठी बी त्या काय ते बी काम धंदो करतो रे. तो शेती करतो रे, तो मेंढरे चालतो रे, परिवारा त्या पोहा ले चालासाठी तो काय ते बी धंदा करतो रे, काम करतो रे. आणि ओहडा प्रसंगामा बी त्या काय करूया परमेश्वरारे तो चालतो रे. आम्हा कोहादी बिझनेस कोतारी, आम्हा शेती कोतारी, आम्हा दुकाने चालवतारी, आम्हा जॉब कोतारी, वेगवेगळ्या क्षेत्रामा बिवरी. परंतु होणं काही देखाडी देणं हा तुम्हा काय बी काम कोतारी किंवा कोला बी पापी लोक हमारो हा. परंतु तभी भी तुम्हा काय करू शकता हा परमेश्वरारे चाली शकता. हालेलुया. तुम्हा एन आय चाली सकते, चाली सकते. आज आम्हाला निर्णय ले नाही आम्हाला कधीही कारण ना देखना की त्या लोकांमुळे परमेश्वर वचना की त्या उठीच परंतु त्यावेळा पापी लोकांमध्ये आम्हाला कोहडा बी काम को बरेच वेळा आम्हाला त्या कामा कारण देखाडचं आहे ते काम हे म्हणून आम्ही मीटिंग बनाय परमेश्वराला अरे साथ चालणं आहे. तर माझी पहिली गोष्ट आहे की तुम्हाला काय करा पडी कोह जो देव आहे त्या देवावर विश्वास ठेवा पडी आणि प्रतिफळ पावाट्यामध्ये त्या दिने रोज शोध करा पडी. त्याच्यानंतर तुम्हाला गोष्ट आहे की आम्हाला कोहा प्रकारचे आम्ही जीवन राखा पडी. नवाची जीवन हे किंवा नवाचा स्वभाव आहे त्या आम्हाला जीवनामध्ये राखा पडी आणि त्याप्रमाणे चाला पडी. होणं का सारखे तुम्हा एनाम हवे चालता रोवण आहे. नक्कीच परमेश्वर त्याल ज्याप्रमाणे जिवंत उखलीले जा त्याप्रमाणे जेव्हा आम्हाला या ठिकाणी ही पृथ्वी सोडीन आम्हा शरीरात सोडीन आम्हा जाऊ आणि तेव्हा आम्हा परमेश्वर आगला जाईन उभा राहू त्यावेळेस परमेश्वर आम्हाला न्याय कोणार नाही का का ते ऑलरेडी आम्हाला त्या ठिकाणी तो लेली काका मग त्या अरे चालतं राहू दे तो आम्हाला उकलेली आम्हाला त्या जिवंत देवा गौरव ज्याप्रमाणे न्याय या आगला परमेश्वर त्या पूर्णकाले उखलेले त्याचप्रमाणे न्याय करा आगला काय कोई तुम्हाला परमेश्वर त्यावर उखलेली आणि त्यासाठी कोहडी बी परिस्थिती राहा त्या परिस्थितीत परमेश्वर अरे चालासाठी प्रयत्न न मागवा चालाच प्रयत्न को ऐकून आपण चालाच पडी चालाच पड. तर या लहानशा वचना करवी परमेश्वर आपल्याला होगा आशीर्वादित कोय इन आपल्याला देव मदत कोय त्या अरे चालासाठी. धन्यवाद.